मंदिराची मागची बाजू आहे, इकडे पुरुषांची लाईन. नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत. माझ्या PS1375 व्लॉग्स या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत करतो. नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापुरातील वडणगे या गावात महाशिवरात्रीनिमित्त महादेवाची जत्रा भरते ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण कसबा वाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजेच भगवा चौक या ठिकाणी आहे. तिथून आता आपल्याला वडणगे गावात जायचं आहे. इथनं वडणगे हे गाव मला वाटते एक 7 ते 8 किलोमीटर आहे फक्त. इथनं आता आपल्याला कसबा वाड्यातून मधनं वडणगे हे गाव सोपं पडते. पंचना नदीवरील राजाराम बंधारा या ठिकाणाहून आपल्याला जायचं आहे. आता आपण कवडे गल्लीतून चाललेलो आहे. साधारण कवडे गल्लीतून पुढे आल्यानंतर आता आपण आलो आहे जय भवानी फ्रेंड सर्कल या मठाच्या इथे. तिथून आता खाली डाव्या बाजूला टर्न मारला की आपण कसबा वाड्यातील पंचगंगा नदी म्हणजे राजाराम बंधारा या ठिकाणी जाते. आपण राजाराम बंधारा या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये राजाराम बंधारा हा पाण्याखाली जातो. वडणगेला जाण्याची जी वाट आहे ती बंद होते व छत्रपती शिवाजी महाराज पुलावरून या ठिकाणी वाहतूक चालू असते. थोडा काही रस्त्याला जाणार तुम्ही गर्दी बघू शकताय. हे आता वडणगे गावात श्री महादेवाच्या दर्शनासाठी चाललेली गर्दी आहे. महाशिवरात्री निमित्त वडणगे या गावात मोठी जत्रा भरते. इकडे उजव्या बाजूला जो रोड गेलाय हा ज्योतिबाला जाण्यासाठी गेलाय. इकडून आपल्या वडणग्यातून पण ज्योतिबाला जाता येते. इकडून जास्तीत जास्त जवळ पडते निगव्यातून. ते आता आपल्याला इकडे वडणगे गावात जायचं आहे. आता आपण वडणगे गावात आलोय. आजूबाजूला ही गाड्यांची गर्दी बघू शकताय. इथून पुढे आता आपल्याला गाडी लावायला कुठे जागा मिळते बघूया. कारण पुढे आता मंदिर आहे आणि मंदिरामध्ये खूप गर्दी असणार आहे. कोल्हापुरातील सर्वात प्रसिद्ध असं हे वडणगे गाव आहे आणि या गावात शिव पार्वतीचं मंदिर आहे आणि इथं महाशिवरात्रीनिमित्त खूप मोठी यात्रा भरवली जाते. पुढे गेल्यानंतर तुम्हाला मंदिरापाशी दाखवतो. जत्रेत कोणत्याही प्रकारची काहीही हानी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त आहे. तर पुढे आल्यानंतर वडणगे ग्रामपंचायत आहे. इथं कार्यक्रम असतो बघा यात्रेच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी. इथं स्क्रीन लावल्या आणि पुढे गर्दी तुम्ही बघू शकताय. आता आपण साधारण महादेवाच्या मंदिरापाशी आलोय. त्या बाजूला मंदिराचा कळस दिसतोय. मंदिराच्या जवळपासच जत्रा भरलेली आहे. खाऊच्या गाड्या ते नाहीत, खेळणे आहेत. इथनं आता आपल्याला आत जायचं आहे. इथं आत पुढे गेल्यानंतर मंदिर आहे. मंदिराच्या परिसरामध्ये गर्दी बघू शकताय जत्रेची. सकाळपासूनच गर्दी झालेली आहे दर्शनासाठी. ही आपण मागची बाजू आहे मंदिराची. पुढच्या बाजूला आता जाऊन तुम्हाला दाखवतो. ही मंदिराची मागची बाजू आहे. इकडे पुरुषांची लाईन वेगळी आहे आणि इकडे महिलांची लाईन वेगळी आहे. पण आता या ठिकाणी इकडून महिला सोडत आहेत आणि या बाजूनं पुरुषांची लाईन सोडत आहेत. ही मंदिराची मागची बाजू आहे आणि या बाजूला बघितलं तर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जम्पिंग जॅक पाळणे देखील आहेत. ही मंदिराची समोरची बाजू आहे. इथनं आता आपल्याला आज एवढी मोठी घंटा आहे बघा. आता आपल्याला आज जायला आहे. मंदिराच्या आतमध्ये रांगोळी कसली भारी काढलेली आहे बघा. रंगीत अशी रांगोळी खूप सुंदर अशा प्रकारे काढण्यात आलेली आहे. महादेवाची काही क्षेत्र आहेत ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. जसं की केदारनाथ, वैद्यनाथ, काशी विश्वेश्वर
महाकालेश्वर, रामेश्वर, घृष्णेश्वर तुम्ही बघू शकता। मंदिरात आत गाभाऱ्यात जाण्यापूर्वी इथे अशा ह्या मूर्त्या आहेत जे की सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे। कोल्हापूरच्या उत्तर दिशेला वसलेलं पण करवीरच्या क्षेत्र महात्म्यात महत्त्वाचं स्थान असलेलं गाव अर्थात वडणगे। भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी लोककथेप्रमाणे करवीरचा महिमा ऐकून या क्षेत्राचं दर्शन घ्यायला स्वतः भगवान विश्वेश्वर माता पार्वती काशी सोडून करवीरात येण्यासाठी निघाले। देवांचा नंदी रंकाळ्यावर पोचला व शिव पार्वती वडणग्यात राहिले। तोवर कोंबडा आरवला आणि माता पार्वतीसह भगवान शंकर जिथे होते तिथेच स्वयंभू शिवलिंग रूपात व माता पार्वती तांदळा रूपात अर्थात वडणगे गावातच पण वेगळ्या ठिकाणी स्थिर झाले। जसे वाराणसी काशीमध्ये भगवान शिव व माता पार्वती स्वतंत्र मंदिरामध्ये विराजमान आहेत, तसेच करवीर नगरीमध्ये म्हणजेच करवीर काशी क्षेत्र वडणगे गावामध्ये भगवान शिव व माता पार्वती स्वतंत्र मंदिरामध्ये विराजमान आहेत। म्हणूनच या गावाला करवीर काशी अशी ख्याती नावारूपास आली, म्हणजेच प्रतिकाशी आहे। मंदिराच्या बाहेर कोणाला काही प्रसाद हवा असेल तर त्याचे देखील स्टॉल या ठिकाणी उपलब्ध आहेत। साधारण महादेवाच्या मंदिरापासून आता आपण पाया पडून आल्यानंतर इकडे पार्वतीचं मंदिर आहे, त्या बाजूला चाललोय। इकडे डाव्या बाजूला आहे याची जत्रा भरली आहे, इथनं आपल्याला पार्वतीच्या मंदिराकडे जायला लागते। दोन्ही बाजूला असं स्टॉल मांडलेले आहेत। आपल्या मित्रा स्टॉल इथे कुणाला काय पाहिजे खरेदी कर। जत्रेतून पुढे आल्यानंतर त्या वडणगे गावातील एक वैशिष्ट्य म्हणजे तिथं कोंबड्याची पूजा केली जाते, त्याचं देखील तुम्हाला महत्त्व सांगतो मी। कोंबड्याला पूजणारे महाराष्ट्रातले एकमेव गाव अशी ओळख कोल्हापुरातल्या वडणगे गावची एक वेगळी ओळख आहे। कोल्हापुराचा वध करण्यासाठी अंबाबाईने भगवान शंकर आणि माता पार्वतीला अवतान दिले होते। ते स्वीकारून भगवान शंकर दर्शन घ्यायला स्वतः भगवान शंकर आणि माता पार्वती काशी सोडून करवीर नगरीकडे यायला निघाले। मार्ग भ्रमण करताना रात्रीच्या वेळेस प्रवास करायचा आणि सकाळचा कोंबडा आरवला की तिथेच मुक्काम करायचे। त्यानुसार जेव्हा शंकर पार्वती करवीर भ्रमणासाठी आले होते तेव्हा तिसरा प्रहर झाल्याने कोंबडा आरवला आणि ते करवीरच्या वेशीवर असलेल्या या वडणगे गावातच थांबले। करवीरपर्यंत पोचू नयेत कोंबड्याचे रूप धारण करून राक्षसाने बांग दिली आणि शंकर पार्वती याच गावात थांबले अशी काही जण आख्यायिका सांगतात। काही जण कोंबडा राक्षसाचा अवतार होता आणि त्यांच्यामुळे आपल्या गावात शंकर पार्वती थांबल्याने हे स्थान पवित्र झाल्याचे सांगत कोंबड्याची पूजा करतात। या गावाचा करवीर काशी असाही उल्लेख आढळतो। शिवाय प्राचीन ग्रंथात सुद्धा असा उल्लेख असल्याचे गावकरी सांगतात। असल्या स्टॉलवर महिलांची गर्दी भरपूर असते। कोणती वस्तू या 20 रुपये। साधारण या गल्लीतून बाहेर आल्यानंतर इथे हे समोर मंदिराचा कळस दिसतो तुम्हाला। हे शिव पार्वतीचं मंदिर आहे। मागच्या मंदिरात आपण गेलेलो तिथं महादेवाची पिंड आहे आणि इथं पार्वतीचं मंदिर आहे। शिव पार्वती असं या मंदिराचं नाव आहे। पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो। आता आपण मंदिराच्या समोरच्या परिसरामध्ये आहे। दर्शनासाठी ही लाईन बघू शकता तुम्ही, खूपच मोठी लाईन आहे। आपल्याला काय लाईनमधून दर्शन मिळणार नाही, त्यामुळे आपण लांबूनच दर्शन घेऊया। करवीर महात्म्य या ग्रंथामध्ये महर्षी अगस्ती यांनी उमा त्र्यंबकेश्वर असा या क्षेत्राचा उल्लेख केला आहे। करवीर महात्म्यामध्ये असे वर्णन केलेले आहे की महर्षी अगस्ती व त्यांची पत्नी लोपामुद्रा या संपूर्ण क्षेत्राची परिक्रमा करताना या वडणगे गावामध्ये आले। येथे आल्यानंतर लोपामुद्रा मातेने विचारले या क्षेत्राचे महात्म्य काय। महर्षी अगस्ती सांगतात, जे महात्म्य नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला ते या वडणगे गावच्या महादेवाला, जे महात्म्य नाशिकच्या गोदावरी नदीला तेच महात्म्य वडणगे गावच्या तलावातून जो सांडवा निघतो व तो पंचगंगेत जाऊन मिळतो त्या प्रवाहाला म्हणजेच गौतमीला। माता लोपामुद्रा अगस्तींना प्रश्न विचारतात, तुम्ही मला जे महात्म्य सांगताय त्याला आधार व पुरावा काय। महर्षी अगस्ती पुढे सांगतात, धर्मशमा नावाचा एक ब्राह्मण होता, तो पंचमहापातकी होता। मुळात ब्राह्मण कुळात जन्माला येऊन तो पातकी झाला, यातच त्याने सगळे आयुष्य वाया गेल्यासारखे आहे। पंचपातक म्हणजेच वाईटातील वाईट कृत्य आहेत, तो ही सगळी वाईट कृत्य करीत होता। योगायोगाने हा धर्मशमा नावाच्या लोकांच्या पाठीमागे लागून
या वडणगे क्षेत्रामध्ये आला काहीतरी खायला मिळावं म्हणून आणि चुकून त्याच्याकडून महाशिवरात्रीचा उपवास झाला व त्याने महादेवाची बेलपात्र वाहून पूजा केली। महादेवांची पूजा केल्यामुळे तो सर्व पापातून मुक्त तर झालाच, पण महादेवांनी त्याला पुष्पक विमानातून कैलासाला नेले असा या क्षेत्राचा महिमा महर्षी अगस्तींनी सांगितला आहे। अशा या परमपावन क्षेत्री माता पार्वतीच्या कृपेने सर्व भौतिक सुख व महादेवांच्या आशीर्वादाने आध्यात्मिक सुखाची प्राप्ती होते। करवीर काशी क्षेत्र वडणगे या गावामध्ये महाशिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात लाखो भक्त देवदर्शनाला येतात, त्याचेच हे उत्तम उदाहरण। संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।